पांढरे होणे ही समस्या घेऊन 24 वर्षीय एक रुग्ण ओपीडीला आली होती. खरे पाहता 24 हे वय केस पांढरे होण्याचे नाही. रुग्ण इतिहास आणि परीक्षण केल्यानंतर काही बाबी निदर्शनात आल्या, त्यानुसार तिला चिकित्सा सुरू केली. घरी गेल्यानंतर थोड्याच वेळात तिचा मला फोन आला की दिलेले औषध नक्की योग्य आहे का? का हो असा प्रश्न मी केला. त्यावेळी ती मला म्हणाली की तुम्ही मला जे सारस्वतारिष्ट नावाचं औषध दिलं आहे त्याचे युसेज मी गुगलला चेक केले आणि त्याच्या युसेजमध्ये कुठेही स्टॉप ग्रेइंग ऑफ हेअर्स किंवा हेअर ग्रोथ स्टिम्युलेटर, हेअर टॉनिक असा कुठेच उल्लेख नाही. मी तिला सांगितलं की दिलेलं औषध अतिशय योग्य आहे आणि सांगितलेल्या पद्धतीने सुरू कर. बऱ्याचदा कसं होतं की आयुर्वेदिक प्रोडक्ट्स हे गुगलवर इझिली उपलब्ध असतात, परंतु राग, शोक यातून शरीराला उत्पन्न झालेली उष्णता आणि उत्पन्न उष्णतेतून प्रकोपित झालेलं पित्त हे केस पांढरे करतं हे गुगल नाही सांगू शकणार. त्यामुळं आयुर्वेदिक प्रोडक्ट जरी गुगलवर उपलब्ध असले तरी आयुर्वेद शास्त्र समजण्यासाठी वैद्याचं संपूर्ण आयुष्यही अपुरं पडेल.